एकाच व्यक्तीवर 2 सिनेमे, तेही फक्त 5 दिवसांच्या अंतराने। आता नेमका बघावं लागेल की कोण मारेल बाजी, का दोन्ही पडणार डब्यात। कारण याच सिनेमाबरोबर 2 वेगळे मराठी सिनेमे आणि 2 हिंदी सिनेमे प्रदर्शित होत आहेत। 14 जूनला मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला आम्ही जरांगे हा सिनेमा प्रदर्शित होतोय, तर 21 जूनला रोहन पाटील यांची मुख्य भूमिका असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा प्रदर्शित होतोय। 14 जूनला प्रदर्शित होणाऱ्या आम्ही जरांगे या सिनेमाबरोबर मराठीतील अल्लाड पल्लाड तर हिंदीतील चंदू चॅम्पियन हे 2 सिनेमे प्रदर्शित होत आहेत आणि 21 जूनला प्रदर्शित होणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमाबरोबर मराठीतील गाव तर हिंदीतील डबल इस्मार्ट हे 2 सिनेमे प्रदर्शित होत आहेत। तसं बघायला गेलं तर बाकी सिनेमापेक्षा हे 2 सिनेमेच एकमेकांशी स्पर्धा करतायत की काय, सध्या तरी असं दिसतंय। आणि आता अजून हे दोन्ही सिनेमे एकाच व्यक्तीवर जरी बनले असतील तरी त्यातील कथा ही वेगवेगळीच असेल। म्हणजे कथेची मांडण्याची पद्धत आणि मनोज जरांगे यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग हे या दोन्ही सिनेमात कसे दाखवले गेले असतील आणि ते कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांना जास्त भावतील हे बघावं लागणार आहे। सध्या तरी या दोन्ही सिनेमांचे टीजरच प्रदर्शित करण्यात आले आहेत, त्यामुळे इथे कुठला सिनेमा हा वरचढ असेल हे सध्या तरी सांगणं अवघड ठरेल। पण जर आपण टीजर मधलं कंपॅरिझन केलं तर इथे कुठेतरी डायलॉग मध्ये आम्ही जरांगे या सिनेमातील डायलॉग हे थोडेफार इम्पॅक्ट पाडणारे दिसतात। एक वेळ माणूस म्हणून आम्ही तुम्हाला माफ करू, पण तो विठ्ठल नाही माफ करायचा। त्याचबरोबर जर इथे मनोज जरांगे पाटील यांच्या लुक बद्दल बोलायचं झालं तर या दोन्ही सिनेमामध्ये मकरंद देशपांडे यांनी साकारलेले मनोज जरांगे हे थोडे जास्त रिअल दिसून येतात ॲज कंपॅरिझन टू रोहन पाटील यांनी साकारलेल्या जरांगे पाटील यांच्याशी। कारण जरांगे पाटील यांची शरीर यष्टी जशी आहे तशी इथे आम्ही जरांगे या सिनेमात दिसते। पण सध्या यापैकी कुठल्याही एका सिनेमाला भारी म्हणणं तेही इतक्या लवकर हे योग्य ठरणार नाही। त्यामुळे बघू प्रदर्शनानंतर या 2 सिनेमांच्या संघर्षात कोण बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल।